नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खरं तर हा विषय गेले 3-4 दिवस गाजतोय आणि परत एकदा कटाक्षाने त्या विषयाकडे मी पाठ फिरवलेली होती. आणि तो विषय आहे अभिनेता सैफ अली खान, जो भारतीय टेस्ट क्रिकेटचा कर्णधार पतौडी, मनसूर अली खान पतौडी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा सुपुत्र असलेला सैफ अली खान याच्यावर जो जवळजवळ प्राणघातक हल्ला झाला, त्याविषयी खूप गाजावाजा, ब्रेकिंग न्यूज वगैरे तमाशा चालू असताना सुद्धा एकही अवाक्षर न बोलण्याची काळजी मी घेतली. कारण ज्या काय माध्यमातून बातम्या, ब्रेकिंग न्यूज चालू होत्या, प्रतिक्रिया, क्रिया, प्रतिसाद, आरोप प्रत्यारोप वगैरे चालू होते, त्याच्या सगळ्या मरकटलीला मी बघत होतो. कारण मी त्याला अतिशय जबाबदारीने मरकटलीला म्हणतो. ज्या प्रकारे विरोधी पक्षात बसलोय म्हणून काहीही बोललं जातं, त्याचे अनेक नमुने पेश झाले. आणि गंमत अशी आहे की या सगळ्या प्रकारामध्ये आता जो आरोपी पकडलाय तो बांगलादेशी निघाला आणि त्याला सैफ अली खान हे कोण ते सुद्धा माहिती नाही असं तो म्हणतो. तेव्हा गेले 3-4 दिवस जो तमाशा, षडयंत्र, गृह खात्याचं फेल्युअर वगैरे 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 चालू होतं, त्याचा पोकळपणा समोर आला, खोडेपणा समोर आला. मला एक सांगा मित्रांनो, ज्या काय बातम्या येत होत्या त्या सगळ्या बातम्यांचा कुठेही तुम्ही पाठलाग केलात तर तुम्ही जिथे हा आरोपी पकडला ठाण्याजवळ हिरानंदानी प्रोजेक्ट कुठे चालू आहे त्याच्या लेबर कॅम्पमध्ये 1000-1200 लोकांना एका बाजूला करून पोलिसांनी जी झाडाझडती घेतली, त्यामध्ये हा कोण तो आरोपी सापडला. तर ठाण्यामध्ये हा आरोपी लपलाय अशी बातमी कोणीतरी दिली होती का? आणि दिली नसेल तर का दिली नव्हती, हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. पोलीस काय करतायत, गृह खातं काय करतंय, गृहमंत्री काय करतायत, इथपासून जे जे काय चालू होतं त्या कुठच्याही चौकशी आणि प्रश्नामध्ये जिथे हा आरोपी पकडला त्याचा मागमूस तुम्हाला सापडत नाही. आणि म्हणून या विषयाचं जे शीर्षक मी दिलंय की सैफ अली प्रकरणामध्ये, सैफ हल्ला प्रकरणामध्ये पोलिसांनी माध्यमांना, पत्रकारांना अक्षरशः उल्लू बनवलं, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण या पत्रकारांना, किंबहुना पोरकट बालिशपणा करणाऱ्या पत्रकारांना आणि माध्यमांना खरोखरच्या तपासापासून दूर ठेवलं नाही आणि त्यांना प्रत्यक्ष तपास कामामध्ये लुडबुड करू दिलं, तर मग खरा आरोपी सापडणार नाही याची मुंबई पोलिसांना पूर्ण खात्री होती. आणि म्हणूनच या सगळ्यांना भरतीकडे वळवायचं, नको नको तिकडे नाक खुपसायला पाठवून द्यायचं आणि आपल्याला जो खरा तपास करायचा आहे, खरा आरोपी शोधायचा आहे, त्याच्या मागावर जायचंय. कारण या सगळ्या लोकांना जर पोलीस कुठे तपास घेत आहेत, कोणाचा तपास घेत आहेत याचा सुगावा लागला तर ज्याची शिकार करायचे, ज्या आरोपीला जाळ्यात ओढायचंय तो सावध होईल आणि आणखीन दूर जाईल याची पोलिसांना पूर्ण खात्री होती. आणि अलीकडल्या काळामध्ये काही वर्षामध्ये पोलीस तपास, पोलीस काम, तपासणी वगैरे वगैरे जे काय चालतं त्यामध्ये माध्यमांची आणि तथाकथित दमानियासारख्या उपटसुंबांची इतकी मर्जी वाढलेली आहे की सगळ्या तपास कामाचा आणि शासकीय कामकाजाचा या लोकांनी पूर्णपणे चुथडा करून टाकलेला आहे. तपास नंतर करा, आरोपी पळून गेला चालेल, पण आधी आमच्याशी बोला, पत्रकारांशी बोला, कॅमेऱ्यासमोर बोला, पहिली प्रतिक्रिया काय आहे.
अरे ज्या माणसाला, ज्या पोलीस अधिकाऱ्याला, तो कुठलाही कोपऱ्यावरचा हवालदार असो किंवा एखाद्या विभागाचा पोलीस आयुक्त किंवा शहराचा पोलीस आयुक्त असो, त्याला त्या प्रकरणापर्यंत जायला सुद्धा तुम्ही सवड देणार नाहीत आणि घटना घडण्याच्या आधी तुम्हाला बातमी पाहिजे, हा जो काय पोरकटपणा चालतो, त्यामुळे अनेक गोष्टींचा सत्यानाश झालेला आहे, चुथडा झालेला आहे. आणि निदान या प्रकरणात ते होऊ नये, कारण नाहीतर सुशांत प्रकरणाची पुनरावृत्ती होईल अशी भीती कदाचित पोलीस खात्याला असावी. आणि म्हणूनच त्यांनी पत्रकारांना, कॅमेरे घेऊन धावणाऱ्यांना आणि त्यावर आपापल्या तथाकथित राजकीय सामाजिक चिंतेच्या प्रतिक्रिया देणाऱ्या सुप्रिया सुळेंसारख्या लोकांना अंधारात ठेवणं पोलिसांना अगत्याचं वाटलं. तुम्हाला आठवत असेल, या प्रकरणामध्ये सगळ्यात सुप्रियाताईंनी थेट करीना कपूरला, सैफ अलीच्या पत्नीला फोन लावून सुरक्षेची हमी दिली आणि इकडे कोणी सुरक्षित नाही अशी प्रतिक्रिया दिली. ज्या वेळेला समाजात अशी माणसं प्रतिष्ठित होत असतात, तेव्हा सुरक्षा आपोआप धोक्यात येत असते. कारण हा सगळा सुरक्षेची पोरखेळ चालू असतो. क्रिकेटमध्ये तुम्ही बघत असाल की तो बॅट्समन बॅटिंग करत असतो तेव्हा त्याच्या मागे जो विकेट किपर उभा असतो, विकेट किपिंग करत असतो तो, आणि त्याच्या बाजूला स्लिप मध्ये उभा असलेला माणूस हे जाणीवपूर्वक अशी काही कॉमेंट्री करत असतात की त्यामुळे त्यांच्या समोर असलेला विरोधी टीम मधला बॅट्समन हा विचलित व्हावा. एक प्रकारे आजकालची माध्यमं आणि विरोधी पक्षात बसलेले अतिशहाणे लोक हे प्रशासकीय कामकाज आणि पोलीस किंवा इतर कुठची तपास कामं यामध्ये असंच विचलित करणारं राजकारण खेळत असतात. आणि ते खेळलं गेलं म्हणूनच दाभोळकरांच्या तपासाचा चुथडा झाला, सुशांत सिंग राजपूतच्या तपास कामाचा चुथडा झाला, हे यापूर्वी मी एका व्हिडिओत सांगितलेलं आहे. सुदैवाने यावेळेला पोलीस खातं, मुंबई पोलीस त्यापासून सावध होते की खरा आरोपी परवडला, पण हे न्यायाची चिंता असलेले दिवाळखोर बुद्धीचे लोक आहेत, त्यांच्यापासून आधी पोलिसांना स्वतःचा बचाव करावा लागला आणि त्यामुळे हा आरोपी सापडू शकलाय. आणि म्हणून मी एक मुद्दा, महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतोय की जिथे ठाण्यामध्ये कुठे कासार, वडवली वगैरे तिकडे हिरानंदानी प्रोजेक्टमध्ये जो लेबर कॅम्प आहे तिथे हा आरोपी दडलाय, याचा मागमूस सुद्धा आपल्याला कुठच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सापडला नाही. जोपर्यंत आरोपी पकडला गेला नाही तोपर्यंत काय काय बातम्या येत होता. दादरला कुठेतरी त्याने हेडफोन विकत घेतले, मग तो कुठे आणखीन छत्तीसगडमध्ये कुठे वाटेत अडवून पकडला वगैरे वगैरे. त्या बातम्या खोट्या नाहीत, पण त्याला युद्धशास्त्रामध्ये कॅमाफ्लॉज म्हणतात. आपल्या शत्रूची दिशाभूल करणं हे लढाईमधलं एक महत्वाचं अस्त्र असतं. की आपण त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये रोमेल नावाचा जो हिटलरचा एक प्रसिद्ध सेनापती होता, आफ्रिकेमध्ये, उत्तर आफ्रिकेमध्ये त्याने धुमाकूळ घातला होता, त्याला डेझर्ट फॉक्स, वाळवंटातला कोल्हा म्हणायचे. की तो अशा प्रकारे मित्रसेनेला हुलकावणे द्यायचा की त्यांचा प्रत्येक हल्ला वाया जायचा आणि याचा हल्ला सक्सेसफुल व्हायचा, कारण तो कॅमाफ्लॉज करायचा. आपल्याला जे करायचंय ते लपवायचं आणि शत्रूला गाफील करायचं. इथे शत्रू कोण होता? शत्रू माध्यमं झालेली आहेत. शत्रू कॅमेरे आणि माईक घेऊन धावत सुटलेले पत्रकार हे सगळ्यात मोठे समाजाचे शत्रू झालेले आहेत. कारण ते प्रशासनाचं काम, तपास काम यामध्ये इतका व्यत्यय आणत असतात की त्यांच्याकडून ही माहिती ही शत्रूला उपयोगी पडेल, शत्रूला सावध करेल अशी असते. तुम्हाला आठवत असेल तर बरखादत आणि तत्सम लोकांनी मुंबईवरचा जो अजमल कसाबचा हल्ला होता, त्या हल्ल्यामध्ये थेट प्रक्षेपण दाखवलं होतं आणि त्या थेट प्रक्षेपणातून पाकिस्तानात बसलेले अजमल कसाब आणि टोळीचे आका त्यांना कुठे हल्ला करायचा, हेलिकॉप्टरमधून ताजमहाल हॉटेलमध्ये उतरलेले कमांडो हे चॅनेलवर दाखवण्यात आले. ते पाकिस्तानात बसलेल्या आकांनी बघितले आणि त्याप्रमाणे त्यांनी सॅटेलाइट फोनवरून
अजमल कसाब बरोबरच्या हल्लेखोरांना सूचना दिल्या की इकडून इकडून तुमच्यावर कमांडो चाल करून येत आहेत. असा घातपात करणारा मीडिया जर समाजाची चिंता करत असेल तर त्या समाजाचं स्वास्थ्य आणि सुरक्षितता आपोआप धोक्यात येत असते. काही काळ तोंड बंद ठेवावं हे जर सुप्रियाताईंना कळत नसेल तर सुप्रियाताई या खरोखरच सुरक्षिततेला, समाज सुरक्षेला धोका बनत असतात. आणि म्हणून हा प्रकार मी सांगतोय की मुंबई पोलिसांनी अत्यंत चतुराईने आणि धूर्तपणे संपूर्ण मीडियाला, संपूर्ण विरोधकांना आणि सैफ अली खानची फार चिंता करतो असं वाटणाऱ्या हितचिंतकांना अंधारात ठेवून पोलिसांनी खरा आरोपी पकडलेला आहे. अगदी मुंबईला कुठे तो दाखवला काय तो सीसीटीव्ही फोटो मधला, पोलिसांकडूनच ही माहिती कुठून ना कुठून माध्यमांकडे येत होती. माध्यमांनी दाखवलेल्या ब्रेकिंग न्यूज किंवा आणखीन काय असेल ते खोटं होतं असं मी म्हणणार नाही, पण डेलिबरेटली पोलिसांना नको त्या ठिकाणी गुंतवायचे. आणि खरं तपासकाम करणारं जे पोलीस पथक होतं ते योग्य दिशेने कासार, वडवली, हिरानंदानी, लेबर कॅम्प त्या ठिकाणी तपास करत होतं. काय 1,000-1,200 त्या लेबर कॅम्पमध्ये राहणारे बिहारी, बंगाली, बांगलादेशी, आणखीन कोण रोहिंग्या वगैरे जे कामगार असतील तिथे त्यांची झाडाझडती घेतली जात होती. पण त्याविषयी सुतराम कल्पना, किंचितही कल्पना माध्यमांना मिळू नये ही पोलिसांची प्रायोरिटी होती. कारण जर एकदा त्याचा गवगवा झाला तर त्या लेबर कॅम्पमध्ये लपलेला आरोपी सहजगत्या तिथून निसटला असता. तो हल्ला करून तिथे पोहोचल्यानंतर त्या गर्दीत मिसळून गेला होता आणि त्या गर्दीतून त्याला शोधून काढायचं तर सगळेच्या सगळे लेबर कॅम्प मधले लोक एका जागी सापडले पाहिजेत. मग एकेकाची झाडाझडती घेता येईल. पण तिथे शंका आहे, संशय आहे आणि तिथे झाडाझडती होणार आहे याचा गवगवा झाला असता तर आरोपी त्या गर्दीतून सहजगत्या निसटला असता आणि त्यांचे सगळ्यात मोठा त्याचे आधारस्तंभ कोण झाले असते तर ब्रेकिंग न्यूज देणारे. आणि म्हणून ब्रेकिंग न्यूजवाल्यांना गोंधळात टाकणं, भलतीकडे भरकटवणं हे पोलिसांच्या तपास कामाचं पहिलं उद्दिष्ट होतं. आणि म्हणून मग कुठे त्या छत्तीसगडमध्ये विलासपूर काय कुठे निघालेला तो सारखा दिसणारा आरोपी पकडला, त्याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्याला मुंबईला पाठवत आहेत, या सगळ्या बातम्या आल्या. पण खरोखरचं तपास काम करणारं जे पोलीस पथक होतं, मला विश्वास आहे की त्यांना माहिती असणार की हे सगळं देखाव्यासाठी केलं जाते, बातम्यांसाठी केलं जाते. मित्रांनो, अंगावर भुंकणारी कुत्री फार असली, कुत्री जेव्हा भुंकणारी अंगावर येतात तेव्हा त्यांच्या समोर एक हाडूक टाकावं किंवा चघळायला काहीतरी बिस्किट वगैरे टाकलं की शेपटी हलवत ती कुत्री भुंकणं विसरतात. आणि नेमकी तीच गोष्ट इथे सैफ अली खान हल्ला प्रकरणात झाली असं माझं प्रामाणिक मत आहे. 10 पथकं, 12 पथकं, काय ते क्राईम ब्रँचची पोलीस पथकं, बांद्रा पोलिसांची पोलीस पथकं इकडे गेले, तिकडे गेली, तिकडे शोध घेतला जातोय. 38 तास झाले, 48 तास झाले, पोलीस काय करतायत हे बोंबलणारे आहेत. यांच्यापासून दूर राहून तपास काम करावं लागतं. तपास काम तसं करावं लागतं. आणि नेमकं ते झालं म्हणून हा आरोपी सापडलाय. आणि मग काय काय थिअरीज होत्या त्याच्याच सावत्र मुलाने का अमुक कोणी का घरातल्यानी का मोलकर्णीने काय 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 कॉन्स्पिरसी थिअरीज समोर आणल्या जात होत्या. आणि आता तो आरोपी म्हणतो मला माहितीच नाही सैफ खान हा कोण मोठा नट आहे की काय आहे, मला फक्त चोरी करायची होती. झाला हत्ती पादेरे फुस. सगळ्या थिअरीमध्ये फुगे फुटले. पण ते फुगे फुगवायला जो सिलेंडर पुरवला होता तो सुद्धा मला खात्री आहे मुंबई पोलिसांनी पुरवला होता. अशा मूर्ख पत्रकारांना उल्लू बनवल्याशिवाय योग्य दिशेने तपास काम होऊ शकणार नाही हे दीर्घकाळानंतर पोलीस आता शिकलेले आहेत. आणि म्हणून खरा आरोपी हाती लागलेला आहे. ज्याने आपल्याला ज्या घरात घुसलोय
ते घर सैफ अली खान नावाच्या अभिनेत्याचं आहे ते सुद्धा माहिती नव्हतं. याची कबुली देऊन टाकली. तो बांगलादेशी वगैरे म्हणतात ते सोडून द्या. पण मुद्दा असा आहे की त्या हिरानंदानी लेबर कॅम्पमध्ये 1200 लोकांची एकेकाची झाडाझडती घेतली जात होती. याचा सुगावा मुंबईच्या या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या पत्रकारांना का लागला नव्हता? कारण सरळ आहे की माध्यमांची, मीडियाची नजर सुद्धा हिरानंदानी लेबर कॅम्पकडे जाऊ नये किंवा हिरानंदानीच्या त्या लेबर कॅम्पमध्ये पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत याचा सुगावा माध्यमांना लागू नये याची पहिल्यांदा काळजी घेतली गेली. मित्रांनो, आपण अनेक ठिकाणी बोलतो खतरा असं लिहिलेलं असतं, धोक्याची जागा असं लिहिलेलं असतं. कारण पोरकट बालिश प्रवृत्तीची माणसं किंवा लहान मुलं यांनी चुकीच्या जागी हात लावला तर एखादा मोठा स्फोट होऊ शकतो, फार मोठं शॉर्ट सर्किट होऊन आगी लागू शकतात. तसं हल्लीच्या माध्यमांपासून सत्य लपवणं हे पोलिसांना आणि एकूणच प्रशासकीय यंत्रणेला अगत्याचं झालेलं आहे. कारण आपण सत्याचा शोध घेणारे त्या सीआयडी मालिकेपेक्षाही भयंकर मोठे दया आणि एसीपी प्रद्युम्न झालो आहोत असं अनेक पत्रकारांना वाटायला लागलंय. आणि त्यातून सगळ्या तपास कामांचा सातत्याने सुधारणा होत असतो. मग तो विषय दाभोळकरांचा असो, पानसरेंचा असो, सुशांत सिंगचा असो किंवा त्या दिशा सालियनचा असो. म्हणून पोलिसांना सगळ्यात पहिल्यांदा ते आपण बघतो ना, काय ते सिक्युअर्ड एव्हिडन्स, घटनास्थळ, मौकाए वारदात वगैरे, तिथे ज्या पट्ट्या लावून बंदिस्त करतात इथून कोणी जाऊ नये, पुरावे नष्ट होतील, तसं माध्यमांना घटनेपासून दूर कुठेतरी नेऊन भरकटून द्यायचं ही पोलीस खात्याची प्रायोरिटी झालेली आहे. आणि नेमकं सैफ खानच्या बाबतीत पोलिसांनी तेच तंत्र वापरलं असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून तर इतक्या अल्पावधीमध्ये तो आरोपी पकडता आला. पण कल्पना करा मित्रांनो, कल्पना करा जर याविषयी चुकूनही माध्यमांना कळलं असतं आणि हे 50-100 कॅमेरे जर त्या हिरानंदानी कॅम्पमध्ये जाऊन पोहोचले असते, लेबर कॅम्पमध्ये, आणि तिथल्या एकेका कामगाराला विचारायला सुरुवात झाली असती जी आता झाली आहे. आता अनेक चॅनेलचे कॅमेरेवाले आणि पत्रकार हे तिथे जाऊन पोचलेच आणि त्या हिरानंदानीच्या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या एकेका कामगाराला प्रश्न विचारतायत, किती इथे बंगाली आहेत, किती बांगलादेशी आहेत, किती रोहिंग्या आहेत, किती मराठी आहेत. हे सगळा जो नको ते चिवडणं चालू आहे, खाजवणं चालू आहे खरूज, ते जर सैफ अलीचा मारेकरी हाती लागण्याच्या आधी झालं असतं तर तो आरोपी सहजगत्या समोरून निसटून गेला असता. आणि म्हणून तो हाती लागावा याची काळजी घ्यायची. तर पोलिसांसाठी प्राधान्याचा विषय पत्रकारांना उल्लू बनवणे इतकाच होता, इतकाच होता. म्हणून तो दादरला आला, त्याने हेडफोन विकत घेतले, तो या सीसीटीव्ही ह्याच्यामध्ये कॅप्चर झालेला आहे, तो तसाच्या तसा दिसतो आहे, त्याच्या पाठीवर तीच बॅग आहे, काय काय वर्णन आपण ऐकत होतो. कोणीतरी यातला पत्रकार, या सगळ्या वाहिन्यांवरचा, जे लोक आपल्याला गेले 3-4 दिवस असल्या मनोरंजक, रहस्यमय, रहस्यभेद करणाऱ्या बातम्या ऐकवत होते, त्यापैकी कोणीतरी पुढे येऊन सांगेल का आम्ही कसे बेअक्कल आहोत? ज्या दिशेने तपास चालू होता त्याचा सुगावा सुद्धा आम्हाला लागला नव्हता. आम्ही बेअक्कल सारखे कुठे कुठे भरकटत होतो आणि नको नको त्या थिअरीज सांगत होतो. प्रत्यक्षात आम्हाला कुठे तपास चाललाय, कुठे आरोपीचा खरा शोध घेतला जातोय याचा सुतराम कल्पना नव्हती. ही प्रामाणिक कबुली यातला एकतरी पत्रकार देणार आहे का बघा. आणि मग तुम्हाला कळेल की सनसनाटी माजवायची आणि त्यामुळे आपल्या चॅनेलकडे प्रेक्षक ओढवून घ्यायचा, या पलीकडे या पत्रकारांना पत्रकारिता सुद्धा, बातमी सुद्धा तळेनाशी झालेली. पण मुद्दा एकच आहे मित्र, यापुढे पोलिसांनी हे तंत्र प्रत्येक बाबतीत वापरलं पाहिजे. पत्रकारांना उल्लू बनवणं, कुत्र्यासमोर जसं बिस्किट किंवा हाडूक टाकतात
तसं यांच्यासमोर काहीतरी खोटी सनसनाटी माजेल असं हाडूक फेकून द्यायचं आणि मग दुसऱ्या पथकाने तिसऱ्या पथकाने खरोखरचा तपास करायचा, जसा हिरानंदानी लेबर कॅम्पमध्ये झाला. कारण कुठल्याही गुन्हेगारीला सगळ्यात मोठं कवच कुंडल आज कुठचं मिळालेलं असेल तर माध्यमांचा खुळेपणा, पोरकटपणा हे गुन्हेगारीसाठी सगळ्यात मोठं सुरक्षा कवच झालेलं आहे. आणि ते सुरक्षा कवच भेदायचं असेल तर त्याला भरकटून टाकायचं आणि आरोपी किंवा गुन्हेगार उघडा पडेल आणि गाफील राहील याची काळजी घ्यायची. हे आता तपास कामाचं भविष्य काळातलं एक तंत्र होणार आहे, एक तंत्र होणार. त्याचा अतिशय चतुर आणि धूर्त वापर मुंबई पोलिसांनी सैफ अली हल्ला प्रकरणात केला. त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. मुंबई पोलिसांची पाठ थोपटली पाहिजे. आरोपी पकडला म्हणून पाठ थोपटायची नाही. पत्रकारांना किती सहजगत्या उल्लू बनवलं पोलिसांनी, याचं कौतुक सामान्य नागरिकाने आणि मुंबईकराने आणि सैफ अली खानने सुद्धा मुंबई पोलिसांचं कौतुक पत्रकारांना उल्लू बनवण्यासाठी केलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.